नाशिकच्या सप्तशृंगी डोंगराच्या एका गडद आणि निर्जन कपारीत अनेक वर्षानंतर एक अत्यंत महत्वाची खूण सापडली. एका मोठ्या पाषाणाखाली लपवून ठेवलेली छिन्न स्थळी. हा विशेष होता एका अशा महान स्त्रीचा जिने 13व्या शतकात केवळ आपल्या भक्तीनेच नाही तर आपल्या प्रखर ज्ञानाच्या जोरावर मोठ्या मोठ्या विद्वानांनाही चकित केले होते. कोण होती ही नाती नागाईसा? श्री नागदेवाचार्यांचे चिरंजीव महेश्वर पंडित यांची ही कन्या, म्हणजे पंथाचे प्रथम आचार्यांची नात. त्या काळात बालविवाह होत असत, तसाच तिचाही झाला. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अत्यंत लहान वयातच तिच्या पतीचे निधन झाले आणि तिच्या वाट्याला वैधव्य आले. या दुःखाच्या अंधारात महेश्वर पंडितांनी तिला आचार्यांकडे आणले. आचार्यांनी तिला उपदेश दिला, दीक्षा दिली आणि इथूनच नागाईसाच्या जीवनातील एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. नागाईसाने आपले दुःख कुरवाळत बसण्याऐवजी ते दुःखच आपले साधन बनवले. दुःखे दुःख नासावे हा हेतू तिने मनाशी पक्का केला. ती नेहमी आचार्यांच्या जवळ राहून शास्त्र ऐकू लागली. नागाईसा स्वभावाने अत्यंत कडक आणि शिस्तबद्ध होती. त्यामुळे संपूर्ण मठाची विहार राखण्याची जबाबदारी तिच्यावर असायची. पण तिची खरी भूक होती ज्ञानाची. बरेचदा आचार्य इतर शिष्यांसह विजनात म्हणजे एकांतात जात असत. तिथे अत्यंत सखोल अशी धर्मवार्ता आणि शास्त्रचर्चा चालायची. नागाईसाला तिथे जाता येत नव्हते, पण तिची जिज्ञासा उत्कट होती. जेव्हा कवीश्वरबास विजनातून परत यायचे तेव्हा ती त्यांना थांबवून विचारायची, आज काय धर्मवार्ता झाली? कवीश्वरबास तिला थोडक्यात सांगायचे, पण त्या थोडक्यातून ती अर्थाचा महासागर उभा करायची. अशा एका दोन नव्हे तर तब्बल 60 उपपत्ती तिने कवीश्वरबासांकडून ऐकून तशाच्या तशा लिहून ठेवल्या. महानुभाव पंथाच्या 24 पक्षकारांमध्ये नाती नागाईसा यांचा अत्यंत सन्मानाने समावेश होतो. तिचे मत आजही प्रमाण मानले जाते. पण मग असे काय घडले की या प्रगल्भ विदुषीला मार्गाचा त्याग करून निर्जन एकांतात देह क्षेपण्यासाठी जाण्याला भाग पाडले? यामागे एक अत्यंत सूक्ष्म मानसिक आणि आध्यात्मिक संघर्ष आहे. काहींच्या मते तिच्याकडून नकळत एक चूक घडली होती. लोकू डाकुली वाय अशी एक गुप्त गोष्ट जी कोणालाही सांगू नये अशी आचार्यांची आज्ञा होती. ती तिच्याकडून कवीश्वरबासांना सांगितली गेली. श्री आचार्यांना स्वामीचे आभासरूप दर्शन झाले. कवीश्वरबासांनी यावर काही उपहासपूर्ण टिप्पणी केली. यामुळे नागाईसाला प्रचंड पश्चात्ताप झाला. आचार्यांची आज्ञा आपल्याकडून भंगली या शल्याने ती आतून होरपळून निघाली. पण या व्यतिरिक्त आणखी एक मोठी घटना घडली. एका निरूपणाच्या प्रसंगी आचार्य अत्यंत खिन्न मनानं म्हणाले होते, कोणाला शास्त्र आलंबन तर कोणाला प्रसाद आलंबन, पण निरालंबी देह क्षेपताना कोणी दिसत नाही. असा कोणी देशावरी खांडे काढवून जाणारा दिसत नाही. आचार्यांचे हे शब्द म्हणजे सगळे कुठल्या ना कुठल्या आधारात गुंतलेले आहेत, पण देवासाठी सर्व संग सोडून एकटा देह क्षेपणारा कोणी दिसत नाही. हे शब्द नागाईसाच्या हृदयाच्या पार आरपार गेले. तिच्या अंतःकरणात सुप्त असणारा वैराग्याचा वणवा प्रज्वलित झाला आणि तिनेही ठरवले, आपणही कोथळोबासांसारखे निरालंबी देह क्षेपून पाळावे. आणि एक दिवस मठाचा आश्रय, आपले गुरुजनाचा आश्रय सर्व काही मागे सोडून ती एकटीच अज्ञातावासात निघून गेली. स्त्री असूनही तिने भयाला जुमानले नाही. निर्वेद, अनुताप, अनुसोच आणि आरती हेच आता तिचे सांगाती होते. अटण करत करत ती नाशिकच्या पुढे वणीला सप्तशृंगीच्या घनदाट डोंगरात आली. अंगावर मलिन वस्त्र आणि संन्यास वेश. ती या भयंकर रानात राहायची. आजूबाजूचे गावे पाहून भिक्षा करायची. या अत्यंत खडतर प्रवासात तिचे शरीर थकत चालले होते. भिक्षेला दूर जाण्याचे त्राणही आता उरले नव्हते.
शेवटी तिच्या लक्षात आले की आता आपला अंतकाळ जवळ आला आहे आणि आपला देह आता ईश्वराच्या चरणी लीन होणार आहे. तिने आपल्या गळ्यातील छिन्नस्थळी काढली. तिने ती एका पाषाणाखाली ठेवली आणि तिथे लिहून ठेवले, एथ छिन्नस्थळी असे. त्यानंतर देवाच्या विरहात त्याला पाहण्याची आर्त हाक मारत त्याचे अखंड स्मरण करत करत तिने आपला देह तिथेच एकांतात ठेवला. अनेक वर्षांनंतर कवीश्वरबास तिला शोधत शोधत सप्तशृंगीच्या डोंगरात आले. तिथे एका गुराख्याकडे चौकशी केली असता त्याने त्यांना सांगितले की अशी एक तपस्वी व्यक्ती या भागात भिक्षा मागत होती, पण स्त्री होती की पुरुष होती हे सांगता येत नाही. कवीश्वरबास शोध घेत एका कपारीजवळ गेले आणि तिथे त्यांना खडकावर लिहिलेली ती अक्षरे दिसली. त्यांनी पाषाणाखालून ती छिन्नस्थळी काढली आणि ओळखली. ही तर आचार्यांनी नातीला दिलेली छिन्नस्थळी. ती पाहताच कवीश्वरबासांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांनी अत्यंत दुःखाने त्या छिन्नस्थळीला नमस्कार केला. एका महान स्त्रीचा, विदुषीचा असा एकाकी आणि शांत शेवट झाला होता. कवीश्वरबासांनी तिच्या या सर्वोच्च क्षेपण्यावर एक सुंदर श्लोक रचला. श्रीमत सुदेशे सतशिखर गिरऊ उत्तरो तुंगशृंगे. या श्लोकाचा भावार्थ असा की स्वतःच्या देशाचा, गुरुजनांचा, सखी सुहृदांचा त्याग करून हृदयात फक्त परमेश्वराचा ध्यास धरून ती परमानंदाच्या मार्गाने गेली. एवढ्या नपाळत्या जागी नागाईसा कशी राहिली असं वाटणं साहजिक आहे, पण त्यावेळी तिच्या काळात त्या स्थानाला आजच्या इतका उपाधी नव्हता. आता तिथं फार नपाळत्या आहे. वणीची देवी सप्तशृंगी निवासिनी आज प्रसिद्ध आहे, तेव्हा एवढी नव्हती. आज जेव्हा आपण सप्तशृंगीच्या त्या उत्तुंग शिखरांकडे पाहतो तेव्हा तिथे फक्त निसर्ग दिसत नाही, तर तिथे जाणवतो नाती नागाईसाच्या प्रखय वैराग्याचा तो अदृश्य श्वास, जो आजही महानुभाव पंथाच्या इतिहासात एका धगधगत्या ज्वालेसारखा जिवंत आहे.